टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आपण रस्त्यावरून जात असताना एकाला बंदूक दाखवून रिव्हॉल्वर दाखवून धमकी दिली अशा पद्धतीचं आपल्यावरती आरोप आहे। काय झालं होतं? सर्व अफवा आहेत त्या। माझी रोजची दिनचर्या आहे, सकाळी मुलांना शाळेत सोडणे आणि नंतर जॉगिंग ट्रॅकला जाणे। मुलांना शाळेत सोडून मी मेन रोडवरती इंदिरानगरला येत होतो। येताना मी रोड क्रॉस करत होतो आणि एक टू व्हीलरवाली व्यक्ती पाथर्डीकडनं जोरात टू व्हीलर घेऊन इकडे नाशिककडे येत होती। तर आम्ही क्रॉसिंगच्या वेळेस एकमेकांना थोडी जम्पलिंग झाली, काही क्रॉसिंग झाली नाही, काही नाही। त्यांनी गाडी साईडला केली, मी गाडी साईडला केली, पण तो उतरला आणि डायरेक्ट त्यांनी शिव्या गाळ्या चालू केल्या। त्यानंतर मी बी खाली उतरलो, म्हटलं का शिव्या गाळ्या करतोय, काय नाही असं झालं। तो म्हणे थांबा बघतो तुम्हाला। नंतर मग त्यांनी माझा फोटो काढला, गाडीचा फोटो काढला। त्याच्यानंतर आजूबाजूचे नागरिक इथं जमले, आपल्या आजूबाजू काय झालं त्यांनी विचारणा केली। नंतर त्याच्या लक्षात आलं का लोक जमलेले आहेत, तो गाडीला किक मारून निघायचं प्रयत्न होतं। मी त्याला थांबवलं, म्हटलं थांब, मला बी तुझा फोटो काढू, तू फोटो काढ। मी त्याचा गाडीचा फोटो काढला, त्याचा फोटो काढला। नंतर तो निघून गेला आणि मी माझ्या जॉगिंग ट्रॅकला सकाळच्या याला निघून गेलो। नंतर काय झालं, काही हा विषय संपलेला होता, किरकोळ विषय होता तो पण नंतर थोड्या दुपारनंतर असं लक्षात आलं का काही राजकीय लोकांनी हस्तक्षेप करून ते फेसबुकला, व्हॉट्सअपला ती गोष्ट व्हायरल केली आणि त्याच्यात काही तथ्य नव्हतं असं त्यांनी वेगवेगळे आरोप केले। मी गेली 25 ते 30 वर्षापासून राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आहे। गेले 2 टर्म मी, माझी मिसेस आदिवासी वार्ड राखीवमधून मी इलेक्शन निवडून आलेलो आहे आणि चांगलं सामाजिक काम आमचं एरियामध्ये आहे। पण काही राजकीय लोकांच्या बहुतेक ते पोटामध्ये दुखतंय असं वाटतं आणि त्यांनी ह्या गोष्टीचं, किरकोळ गोष्टीचं भांडवल करून संबंधित व्यक्तीला उकसवलं असं मला वाटतंय। तरी मी इंदिरानगर पोलीस स्टेशनला तसा तक्रार अर्ज दिलेला आहे आणि इंदिरानगर पोलीस स्टेशनवरती, पोलिसांवरती पूर्ण मला खात्री आहे ते मला न्याय देतील। आणि एवढीच माझी विनंती आहे आपल्या मार्फत की ह्या मागे कोण राजकीय व्यक्ती आहेत, संबंधित व्यक्तीला उकसवण्यामागे किंवा ही गोष्ट घडवण्यामागे, त्या कालच्या कॉल रेकॉर्ड्स असतील किंवा काही झालेल्या गोष्टी असतील, तर याची माहिती पोलीस स्टेशननी आम्हाला मिळावी ना आपल्या मार्फत आम्हाला तसं मिळावे। कारण आम्ही एकदम साधारण लोक आहोत आणि गरिबीतून आम्ही वरती आलेलो, तर आमच्या इगोला ठेस पोचलेली आहे। तरी याचा आपल्या मार्फत आम्हाला न्याय मिळावा हीच आपल्या गाडीत रिव्हॉल्वर होतं, रिव्हॉल्वरतून आपण धमकी दिली असं सर्व खोटं आहे। मी टी शर्ट आणि बरमुडावर घेतो आणि रिव्हॉल्वर ते ठेवायचं काय, आम्ही ह्या क्षेत्रातले लोकच नाही, आम्ही सामाजिक लोक आहोत आणि आम्ही आमचं लहानपणच झोपडपट्टीमध्ये गेलेले आहे। आम्ही गरजू लोक आहेत, गरीब लोक आहोत आणि आदिवासी लोक आहेत। एक टाइम खायचो, एक टाइम असे झोपायचो, असं करून आम्ही आमचं आयुष्य काढले। पण काही राजकीय लोक याच्यामध्ये आहेत असं मला वाटतं, तर त्याचा न्याय निवाडा इंदिरानगर पोलीस स्टेशनने आणि आपल्या मार्फत करावा अशी मी आपणास विनंती करतो। आपण भावूक होतंय, भावनिक झालात बोलताना, काही राजकीय षडयंत्र आहे असं? 100% आहे। कारण आम्ही जे काम करतो ते तळागाळातील समाजाचं, गोरगरिबांचं काम करतो, त्या लोकांना बघवत नाही आणि त्याचा हा इफेक्ट आमच्यावरती आलेला आहे। महापालिका निवडणूक आहेत त्यामुळे 100% त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। ते असं हरू शकत नाही, तर असं डॅमेज करून त्रास देण्याचा प्रयत्न आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।